एकर जमीन मंत्री विखे यांचे नातेवाईक लाटत आहेत ते महानंद आहे. मला असं वाटतं की मी मागे म्हटलं की संजय रावच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. असे जे मुक्तफळ उधळत आहेत त्यांना खरं मानसोपचाराची गरज आहे. अशी कुठली 50 एकर जमीन ते म्हणतायत, ते जर जे आरोप म्हणतायत तर खरं म्हणजे त्यांच्याविरुद्ध आबरूनुसार दावा मी दाखल करणार आहे. आता मी आतापर्यंत पुष्कळ आम्ही काही गोष्टी पथ्य पाळतो, परंतु समंग लोकप्रियतेसाठी अशा पद्धतीने मुक्तफळ उधळत असेल, कोणी बदनामी करत असतील तर त्याचे परिणाम त्यांनी भोगण्याची तयारी ठेवावी. आता मी ऑल आउट जाऊन त्यांनी काय त्यांच्या जीवनात व्यक्तिगत जीवनात सुद्धा उद्योग केलेत, कोणाचे घर फोडले, कोणाचे घर उद्ध्वस्त केले, आता मला नाव सांगावं लागतील. 50 एकर दावा काय तुम्ही सिद्ध करा ना. मी राजकारण संन्यास घेऊन टाकेन. मुंबई विकण्याचा डाव चालू आहे सध्या. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि शिंदे हे तिघं मिळून त्यांना साथ देत आहेत. संजय त्याच्या आरोपावर मी भाष्य करणं काय आवश्यकता नाही. त्याला फार लक्षात मी फार गांभीर्याने घेऊ नका ना. मी पत्रकार बांधवांना विनंती करत आलेलो आहोत. हे सुपरिवार लोक आहेत, हे सुपारी घेऊन काम करणार आहे. आता मी जर अशी उपमा वापरली पिसळलेले कुत्रे सारखे लोक फक्त भुकायचा धंदा करतात तर ते जास्त बिलो द बेल्ट होईल. मला वाटतं ती ते म्हणण्याची वेळ आमच्यावर आणू नका एवढीच आमची अपेक्षा आहे.